स्वामी म्हणतात, ज्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यांचा भार मी स्वतः वाहतो. तुमच्या मनात श्रद्धा विश्वास असेल तर अशक्य ही गोष्टी शक्य होतात. आयुष्यात आलेले संकट हे तुम्हाला संपवण्यासाठी नसून तुमच्यातील शक्ती जागे करण्यासाठी आलेले असते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 9 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. कधी कधी शांत राहण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीची इज्जत करणं हा पण असतो, पण काही लोक त्याला कमजोरी समजतात. आयुष्य जगणं सोपं नसतं. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत दगडावर हातोडा पडत नाही तोपर्यंत दगडाला पण देव पण येत नाही. जर कोणत्याही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडासा हसा, कारण शब्द अडचणी वाढवतात तर हसणं अडचणी सोडवतात. जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं. कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा, पण अपमान नेहमी विचार करूनच करा, कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत आपल्याकडे येते. आयुष्य कुंडीत लावलेल्या रोपांसारखं बनवू नका, जे थोडंसं ऊन लागलं तरी सुकून जातं. जर आयुष्याला जंगलातील झाडांसारखं बनवा, जे प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांच्याच मस्तीत उभं राहील. जेव्हा लोक तुमची नक्कल करायला लागतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही सफल होत आहात. आजकाल जग असं होत चाललं आहे, जेव्हा कोणाच्या आयुष्यामध्ये नवीन लोक येतात तेव्हा ते जुन्या लोकांचे महत्त्व विसरून जातात. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हटले, हे अर्जुन, तुला स्वतःची मदत स्वतःच करावी लागेल. स्वतःसाठी चांगलं स्वतःलाच करावं लागणार आहे. हेच या जगाचं कडू सत्य आहे. आयुष्यामध्ये आव्हान प्रत्येकाच्या वाटेला येत नाहीत, कारण नशीब पण नशीबवाल्यांनाच आजमावत असते. सगळे दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल हा तुमचा भ्रम आहे. मन प्रसन्न ठेवा, सगळे दुःख आपोआप दूर होतील हे वास्तव्य आहे. एकटं बसून रडणं मृत्यूपेक्षा कमी नाही. जेथे प्रश्न पण आपलेच असतात आणि उत्तर पण आपलीच असतात. होऊन गेले त्याचे दुःख का करत बसायचं, जे आहे त्याचा अहंकार का करायचा आणि जे येणार आहे त्याचा मोह का करायचा. एकटं राहणं तुम्हाला हेही शिकवतं की तुमच्याजवळ तुमच्या स्वतःशिवाय काहीही नाही. 1 मिनिट लागतो नात्यांची चेष्टा करायला आणि सगळं आयुष्य जातं एक नातं बनवायला. खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधांवर ठेवतो. थोडा धीर धरा, कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ हे नक्कीच येत असते. माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस अन्न मिळवण्यासाठी सुद्धा पडतो आणि ते पचवण्यासाठी सुद्धा पडतो. रडणं बंद करा आणि स्वतःच्या अडचणीशी स्वतःच लढायला शिका, कारण साथ देणारे स्मशानाच्या पुढे जात नाहीत. जर आयुष्याचा प्रत्येक डाव तुम्हाला जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करा, कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते. तुटलेला पेन आणि दुसऱ्यांवर जळणं कधीही स्वतःचं भाग्य लिहू देत नाहीत. श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 11 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. जगामध्ये सगळ्यांबरोबर भांडता येतं, पण आपल्या लोकांसोबत भांडता येत नाही, कारण त्यांच्याबरोबर जिंकायचं नसतं तर आपल्याला जगायचं असतं. आयुष्यामध्ये जर भरोसा स्वतःवर असेल तर तो तुमची ताकद बनतो आणि तोच भरोसा जर तुम्ही दुसऱ्यांवर ठेवला तर ती तुमची कमजोरी बनते. ज्यांना स्वतःचं मन नियंत्रित करता येत नाही त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या कामासारखं आहे. खऱ्या नात्यांची आणि पैशांची कदर एकसारखी करा, कारण दोन्ही कमावणं खूप अवघड आहेत आणि गमावणं खूप सोपे आहेत. कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका, कारण तुमचे नशीब बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. भरोसा तुटल्याचा आवाज भलेही होत नाही, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. जेव्हा कोणत्याही व्यक्तीवरचा विश्वास उडतो त्यावेळी माफीला काही अर्थ राहत नाही.
स्वतःला असं कधीही बनवू नका की जी लोक तुमचा गैरफायदा घेतील. स्वतःला कधीच लाचार बनवू नका. तुम्हाला कसं बनायचं आहे, तुम्हाला तुमचं जीवन कसं जगायचं आहे हे तुमच्यावर आहे. नाहीतर कोणीही येईल आणि तुम्हाला दुःख देऊन जाईल, तुमचा विश्वास तोडून जाईल. म्हणून कधीही कोणावर एवढा विश्वास ठेवू नका की तुमचं मन तोडून जाईल. माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन त्याचं डोकं असतं. ते पकडून पकडून त्याचं कडू आठवणी समोर आणतं, ज्या तुम्हाला त्रास देतात. जीवनामध्ये एक नातं असंही बनवा की ज्यांच्याकडे तुम्हाला तुमचं मन मोकळं करता येईल आणि तक्रारी पण सांगता येतील. आयुष्यात कधीही कोणाच्याही भरोश्यावर बसून राहू नका. तुम्हाला जर वाटत असेल तुमची कोणीही शत्रू नाही, तर थोडंसं यशस्वी होऊन पहा. तुमच्यासमोर शत्रूची रांग लागेल. अडचणीमध्ये धैर्य, श्रीमंतीमध्ये दया आणि संकटांमध्ये सहनशीलता हे श्रेष्ठ व्यक्तीचे लक्षण आहे. प्रत्येक माणूस तुम्हाला समजून घेत नाही आणि प्रत्येक माणसाला तुम्ही समजावून सांगू शकत नाही. कोणतीही गोष्ट स्वच्छ मनाने मागितली तर देव नशिबापेक्षा जास्त देतो. जो माणूस स्वतःच्या चुकांसाठी स्वतःबरोबर भांडतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. तुम्ही जेवढी कदर पैशांची करता तेवढीच माणसाची पण करा. कारण पैसे तर परत कधीही मिळवता येतात, पण गेलेली माणसं परत कधीच येत नाही. ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पानं येत नाहीत, ज्याप्रमाणे जुनी झालेली पानं, पिकलेली पानं जेव्हा झाडावरून खाली पडतात, गळून पडतात, त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत. आयुष्यामध्ये कोणाबरोबर पटत नसेल तर त्याला ते सांगून मोकळं व्हा आणि नातं संपवून टाकावं. पण नातं खराब करून किंवा खोटं बोलून नातं तोडू नये. खरे लोक कोणाच्याही मनामध्ये एवढीही जागा बनवू शकत नाहीत, जेवढी मतलबी आणि स्वार्थी लोक बनवतात. माणसाने आयुष्यामध्ये चांगली संधी कधीही येईल त्याची वाट पाहत बसू नये, कारण जी आज आहे तीच सर्वोत्तम संधी आहे. असमजूतदार लोक आयुष्याचा आनंद घेताना दिसतात, समजदार लोक तर नेहमीच अडचणीत असलेले पाहायला मिळतात. सारखे सारखे छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडणं आणि राग व्यक्त करणं तुम्हाला बर्बाद करून टाकतं. नेहमी धीर धरा. कधी कधी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप वाईट काळातून आपल्याला जावं लागतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आनंदाविषयी विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो, माहीत नाही तो आयुष्यामध्ये एकटा का पडतो. रागामुळे भ्रम तयार होतो, भ्रमामुळे बुद्धिभ्रष्ट होते, बुद्धिभ्रष्ट झाल्यामुळे तर्क नष्ट होतो आणि तर्क नष्ट झाला की माणसाचे अधपतन होते. म्हणून कधीही माणसांनी राग येऊ देऊ नये. नकारात्मक लोकांच्या बोलण्यावर कधीही उत्तर देऊ नका. लोकांच्या निगेटिव्हिटी बोलण्यावर कधीही वादविवाद आणि चर्चा करू नका. आयुष्य खूप छोटं आहे, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मागे पडण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. काही माणसं कमीपणा घेतात कारण त्यांना नातं निभवायचं असतं, नाहीतर ते काल पण चुकीचे नव्हते आणि आज पण चुकीचे नाहीत. भविष्य सांगणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. सापाच्या दातामध्ये, विंचूच्या डंख मारण्यामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगणं अवघड आहे. आयुष्यात कधीही कोणाच्याही भरोश्यावर बसून राहू नका. कोणतीही व्यक्ती त्याला पाहिजे ते बनू शकते, जर तो विश्वासाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहिला तर. आयुष्यामध्ये आपल्याला जे पाहिजे असते ते सहजासहजी मिळत नाही, पण खरं हेही आहे की आपल्यालाच पण तेच पाहिजे असते जे मिळवणं सोपं नसतं. वेळेच्या आधी मिळालेल्या वस्तूची किंमत नसते आणि वेळ निघून गेल्यानंतर मिळालेल्या वस्तूचे महत्त्व नसते. अति विचार करणे थांबवलं पाहिजे. जो सगळ्यांनाच हा माझा, तो माझा सांगत राहतो तो कोणाचाच नसतो. दुसऱ्यांकडे हट्ट करायचा नाही. जे काही करायचं घ्यायचं ते स्वतःच्या हिमतीवर करायचं. जेव्हा आपली लोक धोका देतात तेव्हा आयुष्य एका क्षणात विस्कळून जातं आणि जेव्हा आपली लोक साथ देतात त्यावेळी आयुष्य सुधारतं. कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका. चुकीची लोक आयुष्यातून गेलीच पाहिजे, कारण त्यामुळेच आयुष्यामध्ये चांगली लोक येतील. आधार नेहमी कमजोर लोक शोधतात. ज्यांच्यामध्ये ताकद असते ते स्वतःचा आधार स्वतःच बनवतात. बुद्धिमान फक्त तेच नसतात ज्यांना फक्त बोलणं माहीत असतं. खरे बुद्धिमान तर ते असतात ज्यांना माहीत असतं कुठे गप्प राहायचं.
स्वतःला कमजोर कधीही समजू नका. जर तुम्ही पडलात तर उठण्याचा प्रयत्न करा, लढा, पूर्ण निष्ठेने, कर्तव्याने कर्म करा. बाकी सगळं देवावर सोडा. एवढं पण सोपं नसतं आपलं आयुष्य आपल्यासाठी जगणं. खूप लोकांना त्रास होतो जेव्हा आपण स्वतःसाठी जगायला सुरुवात करतो. आयुष्य इतकं अवघड आहे कारण लोक सहजासहजी मिळालेल्या वस्तूची कदर करत नाहीत. वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देत असतो. या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशाची नाही, तर एका चांगल्या मनाची गरज असते. काळजीमध्ये राहाल तर स्वतः जळत राहाल आणि निश्चिंत राहाल तर दुनिया जळत राहील. जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. रडणं बंद करा, कारण प्रयत्नच केले नाही तर तुम्हाला मार्ग मिळणार नाही. श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.